भगवान त्या घरात किंवा त्या भक्ताच्या घरी आगमन करतात, त्यांचा प्रवेश होतो. आपल्या इच्छाने काही होत नाही. भगवानची जेव्हा इच्छा होते तेव्हाच हे सर्व आध्यात्मिक कार्य होत असते. आमची माताजी आहे भीमाबाई. भीमाबाई, मला एवढं पवित्र नाव आहे तिचं, भीमाबाई. तिचे साधापण आणि भगवान तिच्यावर किती प्रेम करतात. भगवान भक्ताचं भाव भक्त काय बघतात? भगवान भक्ताचा भाव. भगवान कशाचे भुकेले? भावचे भुकेले. ते माताजीचे 4 मुलं आहेत. किती आहेत? 4 मुलं. आणि मी तिचा 5वा मुलगा आहे. तुम्हाला माहित नसेल, मी तिचा 5वा मुलगा आहे. 4 मुलं तिला ऑलरेडी आहे. तर हे काय झाले? पांडव. काय झाले? पांडव. तर पांडवासाठी भगवंताने किती, कोणती महाराणीची प्रार्थना ऐकून पांडवासाठी भगवंताने किती त्यांच्या हर समस्यामध्ये साथ दिली भगवंत. तर कधी कधी प्रश्न पडतो, तुम्ही आम्ही सगळे आता बसलेलो आहे, प्रश्न असा पडतो की तसं तर आपण कोणी ब्राह्मण नाही आहे, कोणी उच्च कुळात जन्म नाही घेतला, ठीक आहे. आपण भटके समाज आपला आहे, त्याच्यात आपण बेलदार समाजाचे लोक आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा आपण अगर भगवानची भक्ती करतो तर आपण ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ आहे. भगवान काय म्हणतात? जो माझी भक्ती करतो तो ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ आहे. तर आपण आपलं कुळ किंवा आपली जात याच्यावर न जाता प्रत्येक जीवासाठी भगवंताने हरिनाम दिले. तर आता 1 तासभर हरिनाम संकीर्तन चालू. भगवान प्रसन्न कधी होतात? जेव्हा त्याच्या नामाचे संकीर्तन होते. भगवानला प्रसन्न करायचं असेल तर एकच मात्र साधन, एकच उपाय आहे, ते हे भगवानचं नाम. तुकाराम महाराज बार हेच बोलत होते, नाम संकीर्तन साधन पै सोपे. याला काही पैसे लागले का तुम्हाला नाव घ्यायला? भक्त बोलताय त्यांच्यासोबत बोलायचं. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. आपल्या काही जन्माचे पाप जळून भस्म होणार. कशामुळे? नाम संकीर्तन एकदम साधा आणि सोपा उपाय. मग काही लोक प्रश्न करणार, समस्या तर फार कठीण आहेत. कोणाला काम नाही, कोणाला धंदा नाही, कोणाच्या घरात समस्या आहे, कोणाला काय समस्या अनेक आहे. मग त्याचे इलाज भी वेगवेगळे पाहिजे. शरीरामध्ये बिमारी वेगवेगळ्या असतात, डॉक्टर वेगवेगळे इलाज करतात. पण भक्तीमध्ये तसं नाही आहे. समस्या अनेक आहे पण इलाज काय आहे? हरिनाम. हरिनाम करा, समस्या सॉल्व होईल. भगवानचं नाम घ्या, समस्या सॉल्व. कलिकाल नाम आधारा कृष्ण होता. या कलियुगमध्ये भगवान स्वयं कृष्ण नाम रूपामध्ये प्रगटले. कसे प्रगटले?
नाम रूपाने. मग भगवान आणि भगवानचं नाव वेगळं आहे का? नाही, ते दोन नाही. कृष्ण म्हटला तर कृष्णाला याच लागेल, कारण कृष्ण आणि कृष्णाचं नाम वेगळं नाही. पण आपण पंच महाभूत शरीर असल्याने आपलं नाव वेगळं आणि शरीर वेगळं. आपल्याला शरीर चाललं गेलं तर आपलं नावच राहून जातं. तसं भगवंताचं नाही. भगवंताचं नाम, रूप, लीला, गुण हे सर्व एक. तुम्ही कृष्ण पुकारला म्हणजे स्वयं कृष्णालाच यावं लागतं. तो दुसऱ्या त्याच्याकडे 33 करोड देवता नोकर आहे, पण आपल्या भक्तासाठी तो कोणाला पाठवत नाही, तो स्वयं. मग कोणाकोणासाठी आला? समस्या किती होत्या? हरी बोल. याचा पप्पा 12 वाजता आहे का? हा, तर जरा समस्या अनेक आहे. मग भगवान कोणासाठी प्रगटले? भगवान प्रल्हाद साठी नरसिंह बनून आले. प्रल्हाद महाराजसाठी काय अवतार घेतला? नरसिंह. इंद्राची प्रार्थनावर काय अवतार घेतला? वामन देव. ध्रुव महाराज साठी काय अवतार घेतला? नारायण. या प्रकारे जसे जसे भक्तांनी भगवानला पुकारले. पुंडलिकासाठी काय बनून आले भगवान? पांडुरंगाच्या रूपात. विठ्ठल भगवान विटेवर प्रगट झाले. भक्ताची मागणी, भगवान एकच आहे पण रूप वेगवेगळे. तर मनुष्य जन्म अति दुर्लभ आहे, बार बार नाही मिळत. आता मी मनुष्य बोलतो, चालतो, मला भगवानने बुद्धी दिली आहे, ज्ञान दिलंय, मी त्याचा वापर कसा केला? भगवानची भक्ती नाही केली तर परत हा जन्म नाही. मग इतर जन्म भरपूर आहेत. मग कुत्रा, बिल्ली, काय असेल ते, कीट, पतंग, मुंगी, घार, वृक्ष, पण मनुष्य जन्म नाही. मनुष्य जन्म यासाठी आहे स्वतःचा बी उद्धार होतो, दुसऱ्याचा बी करता येतो. आपणच तारी, आपणच मारी, आपणच उद्धारी. आपले तुकाराम महाराज म्हणतात की आपला उद्धार स्वयं आपणच करू शकतो, दुसरा तिसरा कोणी नाही. मग ते उद्धार कसा होईल? काय करावं लागेल त्यासाठी? काय त्याची दवा आहे? एक मात्र साधन, एक मात्र त्याची दवा आहे हरिनाम. तेवढी आपली तप बी नाही, तेवढं बल बी नाही, तेवढी शक्ती बी नाही की भगवानला आपण प्रगट करू. ना तप बलम ना साधना बलम, एक मात्र आशा कृपा बलम. भगवानची कृपा होईल. तर भगवानची कृपा कधी होणार? जेव्हा भगवानचे भक्त वैष्णव एखाद्या भक्ताच्या घरी एखाद्या संकीर्तन करणार आणि वैष्णवाच्या कृपेने भगवान डायरेक्ट कोणालाही मिळत. तर भगवानला मिळण्यासाठी काय मार्ग आहे? वैष्णव, हरिजन. हरीचा जो भक्त आहे, जो दास आहे, हरिदास, त्याची सेवा केली तर भगवान प्रसन्न होतात. भगवानला प्रसन्न करायचा काय मार्ग आहे? मी एक नारळ फोडला, अगरबत्ती लावली म्हणून भगवान प्रसन्न आहे का? नाही. भगवानला प्रसन्न करायचा असेल सेवा केली तेव्हा भगवान प्रसन्न होतात, नाही तर भगवान प्रसन्न होत नाही. तर भगवानला प्रसन्न करायसाठी भगवानचे जे भक्त आहे त्या भक्तांची सेवा केली तेव्हा भगवान प्रसन्न होतात. तर हे जीवन, हा जो संसार आहे, भौतिक दुखालय. काय दुखालय? जसं ग्रंथालय आहे,
औषधालय, मेडिकलमध्ये औषध मिळतं, ग्रंथालयामध्ये बुक मिळतात, तसं हे दुःखालय, इथं सुख मिळत नाही, केवळ आणि केवळ मात्र दुःख. मग या दुःखातून कसं वाचणार? नाम संकीर्तन, भगवानचं नाम. मग समस्या अनेक आहे प्रत्येकाच्या, मग याच्यातून कसं बाहेर पडायचं? भगवानच्या नामचा सहारा घ्यावा लागेल, पुकारावं लागेल त्याला बार बार. जेव्हा एकटा जीव भगवानला पुकारतो तर तेवढा असर नाही पडत भगवानवर. संकीर्तन मोमेंट, चैतन्य महाप्रभू स्वयं भगवानने संकीर्तन मोमेंट आणली. गोलोके रे प्राणधन हरिनाम संकीर्तन, हे संकीर्तन भगवत धाम मध्ये वैकुंठ जगतामध्ये चालतं. ते स्वयं भगवान या धर्तीवर घेऊन आले का? की या जीवांचा उद्धार होईल. कीट पतंग किडी मुंगी हे तर भजन करत नाही, पण ते ऐकतात आणि भगवंत नाम ऐकल्यामुळे त्यांचाही उद्धार होतो. म्हणून नाम संकीर्तन. तुकाराम महाराजने काही हिमालयात जाऊन एक पायावर उभा राहिला होता का उलटा लटकून? नाही, केवळ नाम घेतलं. काय केलं? नाम. नामामध्ये शक्ती बल आहे. त्यांनी उपदेश दिला, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी. साधन सोपं आहे, पैसा नाही लागत ना, अडका लागत ना, काय. नाम घ्यायला काय लागतं? भगवानचं काय लागत नाही. म्हणून नामाचा सहारा. आणि आम्ही जर सर्व हरिनामचा सहारा घेणार, भगवंताचा नामाचा सहारा घेणार, तर आमच्याही समस्या ऑटोमॅटिक सॉल्व्ह. कारण भगवान फार दयाळू. त्याचं नाम जो पुकारतो, जो नाही पुकारत त्यालाही ते अन्न पाणी देतात. देता का नाही प्रभूजी? जो नाम नाही घेत तो उपाशी आहे का? नाही, त्यालाही अन्न पाणी प्राप्त होते. तर जो नाम घेईल त्याला काय देणार भगवान? त्याच्यावर तर विशेष कृपा करणार, प्रसन्न होतील. की आपला पुत्र, एखादा पुत्र आपल्याला हा छोटा आहे, आपण कामावरून आल्यावर ग्लास भरून पाणी देतो, आपण किती प्रसन्न होतो. मिठाई त्याला आपण आणतो बॉक्स भरून त्याला खायला, आणि तीच मिठाई तो आपल्या तोंडात घालतो, आपण किती प्रसन्न होतो. तर भगवान आपल्या जेवढे जीव आहेत याच्यावर अशीच कृपा करतात. नाही भजन केलं, भगवान बोलतात की मी सम आहे, कोणाचा द्वेष नाही करत. भजन करतो त्यालाही बी मी अन्न पाणी देतो, नाही करत त्याला बी देतो. पण फरक एवढा आहे, तो आपल्या कर्माने बांधला जाईल. कर्माने तो बांधला जाईल, त्याचे कर्म. इतर भगवान कोणाला इथे मारत नाही किंवा त्याचं नुकसान करत नाही. त्याचे कर्म जे असतात ते कर्मच त्याला तारतात आणि मारतात. दुसरा काही कोणी त्याला शत्रू नाही, कोणी काही नाही. त्याचे कर्मच त्याचे शत्रू आहे आणि कर्मावरच पुढचा जन्म सिद्ध होतो. आपण जे केलेले कर्म आहे याच्यावर आपला जन्म सिद्ध होतो. पुढे आपण मनुष्य बनणार आहे का जानवर बनणार आहे, हे आपल्या कर्माचा आधारित आहे. तर भगवानची भक्ती केवळ नाम संकीर्तन केल्याने आपल्या साऱ्या समस्या, सारे दुःख, एकच दवा आहे नाम संकीर्तन. वेगळी दवा घ्यायची गरज नाही, एक दवा. समस्या अनेक आहेत पण उपाय काय? हरिनाम. जेवढे शास्त्र वेद पुराण सगळं हेच बोलत आहे की नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. भगवानच्या नावाने दगड तरू शकतो प्रभूजी. कधी ऐकलं असेल तुम्ही? दगडावर राम नाम लिहिलं, पाण्यात टाकला, त्याचा जीव आहे का? नाही. मग तो बी तरंगला का नाही? मग दगड जर तरंगू शकतो तर मग का मनुष्य तरंगणार नाही? नाम घेतल्याने मनुष्य तरंगू शकत नाही का? दगडात जीव नाही, तरी भगवानच्या नावामध्ये एवढी शक्ती, एवढी पावर आहे की दगड सुद्धा तरंगते, निर्जीव वस्तू तरंगते. तर आपण सजीव आहे. आपण जर नाम घेतलं तर आपला का नाही उद्धार होणार?
शिवजी, ब्रह्माजी, नारदजी, वेदव्यास, जनक, प्रल्हाद, हे महाजन 12 महाजन हे ओरडून ओरडून संसारला सांगतायत की नाम घ्या, भगवानचं नाम घ्या. नामामध्ये काय बल आहे. एक नाम करोडो करोडो जन्माचे पाप जाळून भस्म करते. एवढ्या नामामध्ये शक्ती. माचीस बघितली, माचीस एक कांडी असते बरोबर माचीस, पण ती पेटवली तर अख्खा हिमालय जाळून टाकते. जाळून टाकते का नाही प्रभूजी? तर भगवानचं नाव ही तर भौतिक वस्तू हिमालय जाळते, हे तर भगवानचं नाम आहे. तर आपले पाप काय सर्व भस्म करून टाकणार नाम. तेवढं शक्ती बळ. मीराबाई म्हणते की गिरधर मोरो जन्म मरण ना साथ. भगवान ठाकूरजी गिरधर माझे जन्म मरणचे साथ. कोण आहे मीराबाई? मेडतिया. आपल्या समाज पण मेडतिया लोक आहेत, तुम्हाला माहित असेल तर. मेडतियाची बेटी आहे. मेडतियाची बेटी मीराबाई भगवानला जे प्रेम करते तो जन्म मरण असा. गिरधर मोरो जन्म मरण असा की तो आजचा साथी नाही, माझा जन्म मरणाचा साथी आहे, असं मीराबाई बोलते भगवानला. तर तेच कृष्ण, तेच जगन्नाथ, तेच गौरांग महाप्रभू. से कृष्ण से गौरा से जगन्नाथ. कृष्णच जगन्नाथ आहे आणि जगन्नाथच गौरांग आहे. तर कलियुग मध्ये भगवानने गौर रूपामध्ये अवतार घेतला. गौरांग गौरांग बोला. गौरांग गौरांग गौरांग. गौरांग. आज नाही बोलले तो कधी नाही बोलणार. कारण काय, भगवान पुढचा जन्म बोलायची ताकदच नाही, पक्षी बनवून टाकणार. जा नाही बोलत तर उडत फिर. माझं नाव नाही घेत ना, तुला मुका करतो मी. काय करतो? फक्त बॉम्ब 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 करत राहा. माझं नाव नाही घेत ना, नेक्स्ट जन्म तुला मी, तुझी इच्छा आहे ना की मी नाव नाही घेत, मुका ठेवतो तुला. तर भगवानचे नाम गौरांग. गौरांग यासाठी राधा आणि कृष्ण दोघं मिळून एक जे स्वरूप आहे ते गौरांग. गौरवर्ण सोन्यासारखे चमकणारे चमचम कांती असे भगवान गौरांग महाप्रभू आज त्यांच्या नवापूर धाम मध्ये, नवापूर गावामध्ये आणि माताजीच्या भोळी भक्तीमुळे ते रिजले म्हणजे ते प्रसन्न झाले. त्यांना कोणी बोलवलं का नाही, ते स्वयं आले, स्वयं चालून आले भगवंत. कुठे? नवापूर धाम मध्ये. आणि आमचे मोहन प्रभू, योगेश प्रभू, राम प्रभू, आमचे अरुण प्रभू यांच्या भोळ्या भक्तीने भगवान प्रसन्न झाले आणि त्यांच्या घरी आज प्रगटले. तर याला म्हणतात उत्सव. काय म्हणतात याला? उत्सव. हरिनाम उत्सव. भगवानच्या नावाचा उत्सव करणं हा जन्मांतरचा लाभ आहे. या संसारामध्ये सुरक्षा आहे कुठे प्रभूजी? कोणी सुरक्षित नाही आहे. तुम्ही प्लेन मध्ये जावा तिथं मरतो, रेल्वे मध्ये जावा तिथं ऍक्सिडेंट होतो, बस मध्ये बसा तिथं ऍक्सिडेंट होतो, मोटरसायकलवर चला तिथं ऍक्सिडेंट होतो, पायी चाललं तरी दुसरा येऊन ठोकतो. शाश्वती आहे का प्रभूजी? या जगामध्ये गॅरंटी आहे? गॅरंटी एकच की भगवानची नाम मध्ये रुची, भगवानच्या नामचा जप करा, हरि नाम मध्ये संकीर्तन मध्ये सामील व्हा.
भगवानचं नावच आपली रक्षा आहे. मग कोणाकोणाची रक्षा केली भगवानच्या नावाने? द्रौपदीची. कोणाची? द्रौपदी. अजून प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराजची. बघा रामप्रभूजी बाबू प्रल्हाद महाराजची. अजून अर्जुनची. अर्जुनची केली. अजून ध्रुव महाराजची केली. अजून अजामिलची केली. अजून वाल्मिकीची. हा प्रभूजी सुग्रीवची केली. कशी रक्षा केली? त्यांनी भगवानला पुकारलं, आवाज दिला, हे प्रभू रक्षा करा. मग तुम्ही म्हणणार की भगवानला पुकारायचं कसं काय? आपल्याकडे मोबाईल जमाना निघालाय आता. मोबाईल टन 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 10 अक्षर टाईप केले की फोन लागतो, बरोबर ना? लगेच आपण हॅलो मी इथे इथे. हा, ते भगवानचा बी एक नंबर आहे, सिक्रेट आहे. मी तुम्हाला आज सांगतो. तुम्हाला जर डायरेक्ट भगवानशी जर बोलायचं असेल, सिक्रेट नंबर आहे हा. 10 अक्षरी नंबर आहे. 10 नंबरी. काय हा? 10 नंबरी. हा सगळी दुनियाला फिरवतो 10 नंबरी. आणि भगवंताचा जो नंबर आहे तो लिहून घ्या तुम्ही आज नंबर. तो जर तुम्ही डायल केला, भगवान तुमच्या जरूर तुमच्या संकटात येणार. डायल करावं लागेल तुम्हाला. पण कधी करायचा? सकाळी उठून. कारण दिवसभर लाईन बिजी असते. बिजी कशी असते? पूर्ण संसार दुःखी आहे. सगळे लोक मंदिरात, कोणी धामात, कोणी यात्रेला, कोणी हरिद्वार, कोणी गंगा जमुना, सगळे स्नान करतात. बिजी, एकदम शेड्यूल बिजी आहे भगवान. मग भगवान कॉल उचलत नाही. लाईन कधी फ्री मिळते? सकाळी लवकरी. काय नंबर भगवानचा? 16 अक्षरी नंबर आहे. किती अक्षरी? 16 अक्षरी. हा, लिहून घ्या मग. कुठला कुठला नंबर आहे छोटे प्रभू? 16 अक्षरी नंबर आहे. नाही असंच तुम्हाला असंच लक्षात येईल ते. 16 अक्षरी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा सिक्रेट नंबर भगवानने दिलेला आहे. तो म्हणले की याला डायल करा आणि डायरेक्ट माझ्याशी संपर्क करा. मी तुमच्या हरेक समस्यामध्ये तुम्हाला साथ देणार. काय म्हणले भगवान? हरेक समस्यामध्ये तुम्हाला साथ देणार. तुम्ही नंबर डायल करा. तर मग कोण कोण नंबर डायल करणार आहे? 16 अक्षरी. बाकीच्यांना नाही समस्या? कोणी असं आहे जगात की त्याला समस्या नाही आहे? प्रभूजी आहे का कोणी असा त्याला समस्याचा? जो जन्माला आला त्याला प्रत्येकाला समस्या आहे. जन्म मृत्यू हे सत्य आहे, अटळ आहे. हे टळत जन्माला आलाय त्याला मरणं जरुरी आहे. तो मरणारच आहे आज ना उद्या. कोणी पुढे जाणार, कोणी मागे जाणार, पण जाणार तर 100%. माहिती आहे का नाही? तर कोणी आहे तर परमानंट नाही. तर गुरु महाराजांचे सांगायचे की मनुष्य जन्म प्राप्त करून जर आपण भक्ती नाही केली तर आपलं जीवन व्यर्थ. कारण हा अवसर भगवान आपल्याला यासाठी दिला आहे की त्याचं नाम घ्या, त्याला पुकारा. तर आपण काय करतोय? भगवानचं नाम साईडला, संसारचं नाम चाललंय. पत्नीचं नाम, पोराचं नाम, सासूचं नाम, सासऱ्याचं नाम, अजून इतर नातेवाईकाचं नाम, संकीर्तन. त्यांचं संकीर्तन करतोय आपण. काय करतोय? त्यांच्या नावाचं संकीर्तन. मग ते संकीर्तन काय करतं? आपल्याला नाचवतं. काय करतं? नाचवतं. समस्या उभ्या करतं. संकीर्तन, हे संकीर्तन काय करतं? समस्या उभ्या करतं. दुखी काय मनुष्य? त्याने हजारो योजना बनवलेल्या असतात. एक योजना नाही त्याच्याकडे, हजारो. मला घर बी बांधायचं, बंगला बी घ्यायचा, गाडी बी घ्यायची, हे बी करायचे. या योजना तयार आहेत त्याच्याकडे, अशा लिखित. पण मला एक सांगा तुम्ही, किती माणसाच्या योजना पूर्ण होतात? योजना तर भरपूर आहे, करतो ना आपण.
किती लोकांच्या इच्छा पूर्ण होतात या जगामध्ये. भरपूर इच्छा करतो तो, अरे मला बी हे करायचं, मला ते करायचं, मला राजा बनायचं, मला. किती लोकांच्या इच्छा पूर्ण होतात, पण आपण हा विचार नाही करत. आपल्या इच्छा तर भरपूर आहे, पण भगवानची काय इच्छा आहे? हे जगत त्याच्या इच्छेवर चालतं प्रभूजी. ही फ्री मध्ये पण किती फ्री हवा आहे, पंख्याची नाही, याचं लाईट बिल भरावं लागतं. याचं बिल भरतो का आपण? नाही भरत. ही भगवानची इच्छा, आणि त्याच्या इच्छेने केळी मुंगरी सगळं पोट भरून खातात. आपण दुःखी कधी होतो? आपल्या इच्छा जास्त आहे, त्यामुळे आपण दुःखी. या संसारामध्ये बघा, सगळे प्राणी भगवंताने बोलवले. चिमणी आली, 2-4 दाणे खाऊन गेली. प्राणी आले, पक्षी आले, सगळे एक एक त्यांचा आहार खाऊन निघून गेले, पोट भरलं. आता कधी तुम्ही बघितलंय का चिमणीला एवढे दाणे घेऊन गेली असं, घरामध्ये घर भरलं असं? ती 2 दाणे खाते, निघून जाते. पक्षी आले, 2 खाल्ले, त्याने निघून गेले. प्राणी आले, चारा खाल्ला, निघून गेले. 84 लाख प्राणी आपला आपला आहार करून निघून गेले. साठवणूक कोणीच केली नाही. पण मनुष्य आला, खाल्ला बी, पोट बांधून घेऊन बी गेला. मग किती किती दुर्भाग्य आहे. भगवान बोलतात, माझ्यावर विश्वास नाही का तुझा? हे प्राणी काय घर भरून ठेवलं की यांनी? ते दुसऱ्या दिवशी परत ते जातात दाणे निवडायला आणि खातात, जगतात. मनुष्य काय करतो? स्वतः खातो बी आणि अजून बांधून बी नेतो. तर याचं काय कारण आहे? दुःख. जास्त हव्यास, जास्त इच्छा प्रकट करणं. आता मी कमावणार, माझा मुलगा खाईल. 4 पिढ्याचा विचार करतो, 10 पिढ्याचा. त्यांना कमवून ठेव. अरे भगवान ज्याला जन्म दिला आहे त्याची व्यवस्था बी त्यानेच केली, आपण करू शकत नाही. पण आपल्या या इच्छामुळे आपण दुःखी. त्यांना सुखी करायसाठी आपण दुःखी. दुःख मात्र काही कारण नाहीये. त्याने राहावेशी जैसे तसे ठेविले विठ्ठले. तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताने जसं ठेवलं तसंच राहायचं. अग्रशर काही तुम्ही अतिरेक करू नका. मग मनुष्य जीवनभर ते आमचे महाराज म्हणायचे, किडे असतात, गोबरामध्ये किडे असतात बघा, ते असे गोल 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 गोट्या करतात आणि ते आपल्या घराजवळ नेतात, असे ढकलून 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 ढकलून. जेव्हा घर जवळ येते ना, ते घरात ती ते शेणाचं जातच नाही आणि तो किडा तिथंच मरून जातो. तर मनुष्य बी हेच करतोय की जीवनभर असे गोल गोटे बनवून बनवून जमा करतोय, पण त्याचा भोगता नाही. भोगतो का आम्हाला सांगा? कोण व्यक्ती आपल्या संपत्तीचा फायदा घेतोय? कोणी घेत नाही. संपत्ती आहे अशीच, त्याला कोणी नेत नाही. भगवानची आहे, भगवान इथंच सोडून जावं लागतं माणसाला. फक्त त्याचा हव्यास जास्त असल्यामुळे त्या संपत्तीला तो आपली मानतो. ही माझी, ही माझी. शरीर संपलं, ओळख संपली, नातं संपलं, संबंध तुटले, काही राहिलं का प्रभूजी? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत सगळ्या समस्या आहे. शरीर संपलं म्हणजे काहीच राहिलं नाही. नातं राहिलं का, संबंध राहिलं, काहीच नाही. म्हणून आपण जागृत व्हायला पाहिजे. जागृत, जागा. जीव जागो, जीव जागो, गौराच्या बोले. महाप्रभू बोलतात की हे जीव आता तरी जाग. हरीचं नाम घे, हरीचं नाम घे, हरीचं नाम घे. हरीचं नाम घेतल्यावर मनुष्य तरू शकतो. जन्म मृत्यूमधून बाहेर काढणारी दवा आहे भगवानचं नाम. आपल्याला दुसरे कुठलाही उपाय, कुठलाही परिश्रम आपल्याला वाचू शकत नाही. एवढ्यात आपण जाणत असणार
की शरीराचा मृत्यू होतो, आत्मा मरत. बरोबर आहे का नाही प्रभूजी? आत्मा मरतो का कधी? मग आपण कोण आहे? या शरीरात जे आहे, या शरीराला जो चालवतो तो कोण आहे? बरोबर. आत्म्याला काढून घेतल्यावर शरीराला जाळून टाकलं, चटके लागतात का? का त्याच्यात आत्माच नाहीये. मग चटके कोणाला लागत आहेत? हा, चटके आत्म्याला लागत आहे. शरीराला लागत, ठोकर लागते इथं, पाय पकडतो, पण दर्द कुठे होतो? हृदयाला. आत्मा म्हणजे तो आत्मा आहे. आणि तो आत्मा या शरीरामध्ये चेतना रूपाने सगळीकडे असं, त्याच्या जसे मेन शूज आहे इकडे, आणि ही लाईट सगळी घरामध्ये फिरते, त्याचं करंट आहे, आत्म्याचं करंट आहे या शरीरात. शॉर्ट सर्किट झाला, लाईट गेली, तो खटका पडला मेन शूजचा. बरोबर ना? तसं आत्मा निघाला, शॉर्ट सर्किट, फिनिश, चलो जा उठा लेके जा. मग कोण पत्नी, कोण संबंधी, कोण मग किती, मग तेव्हा काय स्मरण होत नाही? हा माझा खूप प्रिय आहे. प्रिय कशासाठी आहे? की तू त्याच्या गरजा भागवतो म्हणून प्रिय आहे. तुला कोणी प्रेम करत? ही खोटी भावना आहे. तू त्याला खायला देतो, कपडे देतो, त्याच्या सगळ्या सुविधा पुरवतो म्हणून तुला ते प्रेम करतो. मग तुला प्रेम करतात तर ते शरीर, एक आत्मा जातात कसं, अरे नको नको, इथं याला उचला 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 न्या. कुठे गेलं प्रेम? झूठी जगत की माया. त्या जगात झूठी माया ही, याला जाणण्यासाठीच भक्ती आहे. या मायातून बाहेर निघासाठी भक्ती. जहां कृष्ण ना वहां नहीं अंधकार, जहां सूर्य वहां नहीं अंधकार, जहां कृष्ण वहां नहीं माया का. सूर्य आपण बघतो, सूर्य देव, सूर्य जेव्हा निघतो तर अंधार, हळूहळू अंधार निघून जातं का नाही? सूर्याच्या समोर टिकत नाही अंधार. म्हणून जिथे भगवानची भक्ती आहे तिथे माया टिकत नाही. तुम्हाला ज्ञान ऑटोमॅटिक तुमच्या, ही मेमरी आहे का नाही? मोबाईल मध्ये कसं एक मेमरी कार्ड असतं, तशी ही मेमरी आहे. मग आपण त्या मेमरीचा उपयोग करतो आणि गेम खेळतो, डाउनलोड करतो, आहे ना प्रभू? नाही, मतलब तू नाही खेळत, पण मेमरी कार्ड मध्ये सगळं भरलं जातं ना, डाउनलोड करतात, आहे ना? मग मेमरी फुल होऊन गेल्यावर काय करणार? डिलीट केलं म्हणजे खाली होऊन गेलं, ते मोका आहे मग, है ना? तसंच या संसाराने मेमरी फुल झालेली, त्यांना भगवत स्मरण होत नाही. मग त्याला खाली करावं लागेल. काय करावं लागेल प्रभूजी? खाली करा, डिलीट मारून टाकायचं. आणि त्याच्यात काय भरायचं? भगवानचं नाम, हरिनाम भरायचं आपल्या मेमरीमध्ये, आणि तेच आपली रक्षा करेल. भगवान बोलले माझ्या भक्ताचा कधी विनाश होत नाही. 5 पांडव होते, किती होते? 5. आणि कौरव किती होते? 100 होते. मग 100 गेले पण 5 राहिले. कशामुळे राहिले? ते भगवानच्या शरण मध्ये होते. आणि कौरव भगवानचे भक्त नव्हते. म्हणून भगवान बोलताय की माझ्या भक्ताचा कधी विनाश होत नाही. विश्वास असला पाहिजे. भक्ती करायसाठी विश्वास फार गरजेचा आहे प्रभूजी. आपण जर विश्वासाने भक्ती केली तरच आपण टिकू शकतो. आपल्या अंदर विश्वास नाही आहे तर आपण भक्तीमध्ये टिकू शकत नाही. म्हणून भगवानच्या नामामध्ये विश्वास करणं फार गरजेचं आहे. तर ठीक आहे, फार फार धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकलं, भगवानचं स्मरण केलं, संकीर्तन मध्ये भाग घेतला. आता आपण प्रभूजींनी भगवानला पुष्प आणले, पुष्पाभिषेक करणार, मग आरती करणार, मग सगळ्यांसाठी महाप्रसाद आहे. काय आहे? महाप्रसाद. महाप्रसाद घेतल्यावरच जायचं. ज्याला कृपा प्राप्त करायची त्याने प्रसाद घेतल्यावरच जायचं.
तर आता अभिषेक होईल. भगवानला पुष्पाने अभिषेक केला जाईल. तर आपण पर्यंत गेला पाहिजे. एवढ्या उच्च स्वरामध्ये तुम्हाला बोलायचं आहे भगवानचं नाव. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सगळ्यांची हाजरी लागलेली आहे. भगवंताने तुम्हाला बघून घेतलंय. आता तुम्ही चिंता करायची. कृष्णा भगवान जगन्नाथ, जे कृष्ण आहे तेच जगन्नाथ आहे. जगन्नाथपुरीमध्ये भगवान प्रगटलेले आहे. बलराम, सुभद्रा आणि कृष्ण यांचं नाव जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आहे. स्वयं कृष्ण जगन्नाथ मध्ये प्रगटलेले आहे. तर खूप दयाळू भगवान आहे. कृष्णच आहे ते स्वयं. तर कुठे आहे प्रभू? तिथे नंदपूरमध्ये. हा बघा, जगन्नाथ जे लोक भगवानच्या मंदिरामध्ये जात नाही किंवा जगन्नाथपुरीला जाऊ शकत नाही, ते स्वयं भगवान एवढे दयाळू हे ते तुमच्या गावात येत आहे. आणि ते रथावर बसून पूर्ण शहर मध्ये फिरणार आहे. तर आपण भाग्यवान समजायचं. नुसतं त्याचं दर्शन जरी केलं तरी आपलं सर्व दुःख नष्ट होऊन जाणार. तर 5 तारखेला तुमच्या गावात नवापूरमध्ये स्वयं भगवान जगन्नाथ प्रगटत आहे. तर सगळ्यांनी रथयात्रेमध्ये भाग घ्यायचा आहे. आणि जास्तीत जास्त प्रत्येक माणसाने 5 लोक न्यायचे. किती? आपले नातेवाईक, संबंधी सगळ्यांना बोलून. आपणच तारे, आपणच मारी, आपणच उद्धारी. आपण आपला तर उद्धार होणार आहे, पण त्याचा बी करा. त्यासाठी मनुष्य जन्म आहे, परोपकारासाठी. स्वतःचा तर उद्धार होणारच आहे भगवानच्या नावाने, त्याचा बी करा. त्याचा उद्धार केल्याने त्याचा फायदा तुम्हालाच होणार. म्हणून प्रत्येकाने 5-5 लोकांना तरी रथयात्रेमध्ये घेऊन जायचं, आहे का नाही? लग्नामध्ये कसं आपण घेऊन जातो तसं 5-5 लोकांना प्रत्येकाने घेऊन जायचं आणि भगवानचं दर्शन करवायचं 5 तारखेला. जगन्नाथ स्वामी की जय. शील प्रभुपाद की जय.